नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना सेटूच्या नेतृत्वाखाली पेठ तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा मेळावा पेठ येथे उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्यात अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। मेळाव्यात सेटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। महाराष्ट्र सेटूच्या निर्णयानुसार 10 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी जेल भरो आंदोलन आयोजित करण्यात आले असून या आंदोलनात तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे। या आंदोलनाद्वारे कामगार विरोधी 4 लेबर कोड रद्द करावेत, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना किमान वेतन लागू करून कायम सेवेत घ्यावे, तसेच कोरोना काळातील थकीत प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करावा, या प्रमुख मागण्यांचे निवेदन शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड छाया जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून घ्यायचा असेल तर सिटूच्या नेतृत्वाखाली संघटित होणं आवश्यक आहे। संघटनेचे सभासदत्व स्वीकारून संघटित लढा उभारल्यास शासनाकडून न्याय मिळवून घेता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। या मेळाव्याला सेटूचे इगतपुरी तालुका अध्यक्ष कॉम्रेड दत्ता राक्षे यांच्यासह तालुक्यातील अनेक अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।